आणि या क्षणातील महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आज अखेर आपल्या दादांचं गुप्त रहस्य उघड झालं आहे. पवार साहेब म्हणजे राजकारणातील बादशाह. पवार साहेब म्हणजे गेम चेंजर. नेमकं पवार साहेबांनी काय डाव टाकला आहे? या डावामागे काय गुप्त रहस्य आहेत आणि पडद्यामागे काय लपलेलं आहेत ते आज आपण तुमच्या समोर मांडणार असून पवार साहेबांची ही खेळी अखेर उघड झाली आहेत. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पवार साहेबांचा एक मोठं वक्तव्य आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र गार झाला. परंतु ते एक वक्तव्य ज्यांना समजलं त्यांनीच पवार साहेबांची खरी खेळी समजून घेतली. नेमकं आपल्या दादांबद्दल पडद्यामागील एक मोठं गुप्त सत्य जे आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवण्यात आलं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे सत्य ऐकल्यानंतर अक्षरशः तुमच्या अंगावर काटा येईल. त्यामुळे फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, कारण की व्हिडिओच्या शेवटी पवार साहेबांनी कोणकोणत्यांची डाव टाकले आहेत आणि पुढील 15 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या मोठ्या घडामोडी होणार याची गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागले. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी काही गावकऱ्यांनी बघितला आणि सांगितलं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर महाराष्ट्रभर एकच चर्चेला उधाण आलं की दादा जिवंत, तो 6वा व्यक्ती कोण? दादाच होते? 5च मृतदेह घटनास्थळी सापडले आणि वेगवेगळ्या चर्चा म्हणू लागलेत. परंतु खरंच ती 6वी व्यक्ती अजितदादाच होते का? याचा सर्वात मोठा उलगडा आज अखेर झाला असून हा गुप्त व्हिडिओ आपल्या हाती लागला आहे. त्याच्यामध्ये जे दिसतंय त्यांनी तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं त्या दिवशी काय झालं? शेवटच्या क्षणी काय झालं? शेवटच्या क्षणांमध्ये मुख्य पायलटचं काहीच न बोलणे. हे पायलट म्हणजे सुसाईड बॉम्बर होते का? हे संपूर्ण पायलट कोणाच्या इशाऱ्यावर काम करीत होते? ही नेमकं कोणाची माणसं आहेत याची सुद्धा गुप्त माहिती आपल्या हाती लागली आहे. ही माहिती ऐकून तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला प्रश्न विचारेल की तुम्ही का ही गुप्त माहिती आमच्यापासून लपवलं? का आमच्यापासून सत्य लपवलं? आज जवळजवळ महिना उलटून जाईल तरीही दादांच्या अपघाताबद्दल कोणताही ठोस पुरावा भेटत नाही. तपासी यंत्रणेला यश मिळत नाही. CID, CBI या सर्व यंत्रणा फेल गेल्या आहेत. नुकतंच रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र तसेच भारतातील असे काही घटना घडल्या ज्याचा तपास करता करता CBIला 10 वर्ष उलटून गेले आहेत, तरीही अजून त्याचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आपल्या दादांच्या विमान दुर्घटनेचा तपास CBIकडे देणे म्हणजे यामध्ये खूप मोठा कार्यकाळ जाईल. महाराष्ट्रातील जनता आपल्या दादांचा तपास कुठवर आला, दादांच्या प्रकरणाचं काय झालं, ज्यावेळेस सरकारला विचारणार, सरकारच्या मंत्र्यांना विचारणार, त्यावेळेस त्यांचा एकच उत्तर असेल की CBIकडे तपास आहेत, CBI तपास करत आहे. त्यामुळे CBI जर तपास करत असेल तर एक ठराविक काळ निश्चित केला पाहिजे. 2 महिने, 4 महिने यामध्ये दादांच्या विमान अपघाताचा, दुर्घटनेचा सर्व उलगडा झालाच पाहिजे आणि आपल्या दादांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण कोण आरोपी आहेत, कोण कोण मोठे नेते सहभागी आहेत, कोणी हा सर्व कट रचला होता याची संपूर्ण पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे CBIने लवकरात लवकर तपास करावा आणि महाराष्ट्रासमोर सत्य मांडावे. तसंच आपल्या दादांसाठी व्हिडिओला एक लाईक लगेच झालाच पाहिजे आणि दादांसाठी एक कमेंट झालीच पाहिजे. मोदी सरकार आपल्या दादांना न्याय देणार का? सरकार आपल्या दादांची पारदर्शक चौकशी करणार का? आंतरराष्ट्रीय तपासी यंत्रणेमार्फत तपास केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे 100% तुम्ही लगेच कमेंट करून सांगितलं पाहिजे. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला. जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला. सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला. सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात व सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. बेट्या म्हणून
आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला. राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून इथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचे, 40-50 वर्षानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल तेव्हा हा माझा लढा जो मी आता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील. आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. त्याचबरोबर मला काकींना या ठिकाणी सांगायचं, काकी तुमच्या राजकीय पुढच्या प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं तुमच्या या पुतण्याचं जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव त्या ठिकाणी तयार असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. पण आमच्या या काकांच्या विचारावर, काकांच्या स्टाईलनी मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत आहे. धन्यवाद.